श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ लावला आणि त्यानंतर आता सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओचा सपाटा लावलाय। पाहूयात हा व्हिडिओ वॉर। पण आता सांगतोय लावला तो व्हिडिओ। शाहीर पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागले। राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार आहे। राजजी नाही, राजजी वगैरे म्हणू नये तुम्हाला। मिस्टर राज कोण आहात तुम्ही? मिस्टर राज कोण आहात मिस्टर राज? कळव्यातल्या सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ लावला आणि अंधारेंनी आता एका पाठोपाठ एक व्हिडिओ लावून राज ठाकरेंच्या भूमिकेची अक्षरशः चिरफाड केली। पण आता सांगतोय लावला तो व्हिडिओ। शाहीर पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागले आणि ते हातात तलवार तरणी बाई पोरं काय गोट्या खेळायला गेले का? गेली ते गेली पेंडा खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये, परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता। तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही, मी पाळते तो शब्द। सांभाळून घ्या, मला सांभाळलं, तुला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या असेच नेपथ्याने नतमस्तक होऊन प्रार्थना करीन। इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो। इमानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब, इमानाला। माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणले। जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात। तो शब्द वंदनीय बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणी दिला होता आणि सांगितलं होतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा। तर होय, मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्या साठी लढणार। तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कुणी नडू शकत असेल तर एक सडाफटिंग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो। मीच तुम्हाला नडू शकते। खरं तर बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरेंनी जाहीर सभेत व्हिडिओ लावला आणि तोही सुषमा अंधारेंचा। पण आता अंधारे मॅडम राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ लावून हात धुवून मागे लागल्यात। ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं? राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार आहे। आनंद दिघेंचं खरं काय झालं? कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही। शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा। माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही। ह्या नारायण राणेंचा पोरगा ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल। राजजी नाही, राजजी वगैरे म्हणू नये तुम्हाला। मिस्टर राज, डू यू हैव एनी आइडिया अबाउट दिस वीडियो? मिस्टर राज, क्या आपको कुछ अंदाजा है इस वीडियो के बारे में? बाला साहब पर लांछन लगा रहे हैं। उसी नीलेश राणे के बाप को चुन कर लाने के लिए आप कनकौली में गए, तो आप कौन है? कौन आहात तुम्ही मिस्टर राज? कोण आहात मिस्टर राज?
घ्या 200 बोला मनसे, घ्या 200 बोला मनसे. यांची जरा नारायण राणे बद्दलची आधीची भूमिका काय होती बघू देत. येत्या 7 तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची. सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्याबद्दल जो आनंद मिळतोय, तसलं चुकू नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. खरंच ताकद आहे यांच्यात, खरंच ताकद आहे. आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय? निलेश राणे आणि नितेश राणेंना तुम्ही कडेवर खेळवता, याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा. राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा ले लिया यार. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. कुठून काय गाड्या जातात का आजूबाजूनी? असं बोलतं का कोण? एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला, ज्यांनी देश खड्ड्यात घातला. उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत. उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. हे राज ठाकरे आहेत. मी मोदींवर काहीच बोलायची गरज नाही. राज ठाकरेंची भाषा आहे की मोदी किती खोटारडे आहेत. शिंदेंवर खोक्यांचे आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही खोके खोके देऊनच मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्या टीकेचा अंधारेंनी राम कदम, प्रवीण आणि सांगळेंची उदाहरणं देऊन यथेच्छ समाचार घेतला. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते तर दिले असते. पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संघ हिराही भंगला. जो माणूस मिनिटा मिनिटाला भूमिका बदलतो. आणि काय म्हणाले ते, आमचे 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले. बरं, तुमचे 6 नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतंय का? राम कदम, मनोज सांगळे, प्रवीण दरेकर कुठे गेले? भाजपमध्ये गेले ना. मग भाजपमध्ये ज्यावेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला? का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून? तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे, वसंत मोरे कुणी फोडले? कुणी फोडले? कुणाच्या नावावर गेले? राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत. आता अंधारे आपल्या स्टाईलनं राज ठाकरेंवर तुटून पडल्यानंतर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी अंधारे सध्या हवेत उडत असल्याचं म्हटलंय. ओ त्यांना कळलंच नाहीये हा बाईच्या IQ बद्दल. पण काय बोलू की साहेब तिच्याबद्दल बोललेच नाहीये. ही बाय काय स्वतःवरती ओढून घेते आणि हिचं कॅलिबर आहे का की राजसाहेब तिच्यावरती बोलणार? त्यामुळे ती जे हवेमध्ये उडते आहे ना, आणि काल इतके मोठे तिने विधान केले आहेत ते तिला फक्त ते वाटतंय की राजसाहेब तिच्यावरती बोलल्यात. बेसिकली ही बाई काय आहे आणि काय तिची लायकी आहे हे लोकांना माहिती आहे. याआधी राज ठाकरेंनी अनेक नेत्यांचे व्हिडिओ लावले, त्यात मोदी आणि अमित शहांचाही समावेश आहे. पण अंधारेंच्या एका व्हिडिओनं यापुढे किती चिरफाड होईल याची गॅरंटी नाही. राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा ले लिया यार. त्यामुळे राज ठाकरे ईट का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभा में मिलेगा, इसी सभा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.